मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे घडलेली एक धक्कादायक घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे। पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी शोधून काढलेला आणि देवीच्या मूर्तीवर पुन्हा चढवलेला चांदीचा मुकुट अवघ्या काही तासात पुन्हा एकदा चोरीला गेला आहे। त्यामुळे चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तळेगाव दाभाडे येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरातील देवीच्या मूर्तीवर असलेला सुमारे 1.25 किलो वजनाचा चांदीचा मुकुट काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेला होता। विशेष म्हणजे ही चोरी मंदिरातील पुजाऱ्याच्या उपस्थितीतच झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची गंभीर दखल घेत तळेगाव दाभाडे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून चोरीला गेलेला मौल्यवान मुकुट ही जप्त करण्यात पोलिसांना यश आलं। मुकुट परत मिळाल्यानंतर मंदिर प्रशासन आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत होतं। त्यानंतर गुरुवारी सकाळी विशेष धार्मिक विधी करून हा मुकुट पुन्हा एकदा देवीच्या मूर्तीवर चढवण्यात आला। या सोहळ्याला अनेक भाविक उपस्थित होते। मात्र पोलिसांची ही यशोगाथा अवघ्या काही तासांचीच ठरली आहे, कारण त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा मंदिराला लक्ष्य केलं। मंदिरात प्रवेश करून त्यांनी देवीच्या मूर्तीवरील तोच चांदीचा मुकुट दुसऱ्यांदा लंपास केलाय। एकाच मुकुटाची अल्पावधीत 2दा चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांच्या दक्षतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विशेषतः पोलिसांनी मोठ्या गाजावाजा करत मुकुट परत दिल्यानंतरही त्याचं संरक्षण करण्यात अपयश आल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे। दरम्यान या दुसऱ्या चोरीनंतर पोलिसांनी पुन्हा तपासाला वेग दिलेला आहे। मंदिर परिसरातील तसेच आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथके कामाला लागलेली आहेत। देवीच्या मुकुटाची अवघ्या काही दिवसात 2दा चोरी होणं ही केवळ गुन्हेगारी घटना नसून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे। आता पोलीस या प्रकरणाचा किती लवकर छडा लावतात आणि चोरीला गेलेला मुकुट पुन्हा हस्तगत करण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय।